देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना फोन करून एक विनंती केली, पण शरद पवारांनी त्यांची ही विनंती नाकारली आहे. 9 तारखेला होणाऱ्या उपराष्ट्रपती निवडणुकीची सगळीकडे चर्चा आहे. एनडीए आणि इंडिया दोन्ही आघाड्यांनी उपराष्ट्रपती पदासाठी स्वतःचे उमेदवार जाहीर केलेत. तर आता ही निवडणूक जिंकण्यासाठी मतांची जुळवाजुळव केली जाते, कारण केंद्रात एनडीएचं सरकार असलं तरी त्यांच्याकडं ही निवडणूक सोप्यात जिंकता येईल एवढं बहुमत नाहीये. शिवाय विरोधकांचं संख्याबळही काही कमी नाहीये. अशातच विरोधकांची एकजूट पाहता उपराष्ट्रपती पदाची ही निवडणूक जिंकणं एनडीए सरकारसाठी सोपं नाहीये. त्यामुळे एनडीए आणि त्यातल्या त्यात भाजपकडून ही निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न सुरू झालेत. याचाच भाग म्हणून फडणवीसांनी शरद पवारांना फोन केल्याची माहिती आहे. एका पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवारांनी त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन केल्याची माहिती दिली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मला राधाकृष्णन यांना पाठिंबा द्यावा अशी विनंती केली. मात्र मी त्यांना सांगितलं की ते आमच्या विचाराचे नाहीत, आम्ही त्यांना पाठिंबा देऊ शकत नाही, असं देखील शरद पवार म्हणाले. ज्यातून शरद पवार यांनी फडणवीसांची ही विनंती नाकारल्याचं दिसून आलंय. तसेच यातून इंडिया आघाडीची एकजूट किती मजबूत आहे हे सुद्धा कळतंय. तर यावर तुमचं मत काय? तुम्हाला काय वाटतं? उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीत कोणाचा उमेदवार जिंकणार ते कमेंट करून नक्की सांगा. आणि सोबतच ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.